ताज्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत शेती, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ आणि पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक युनिटला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांच्या माध्यमातून मौजे पालीपाडा तालुका नवापूर इथं राबवण्यात आलेल्या रब्बी हंगामातील अजवाईन पिकावर आधारित मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिकाचं त्यांनी सखोल निरीक्षण केले। यावेळी गुजरातमधील सोलदरा येथील प्रगत मधपालक डॉक्टर अस्मिताबेन पटेल 6000 मध पेठ्या, वार्षिक सुमारे 150 टन मध उत्पादन तसेच अहिल्यानगर येथील मध पालक राजू कानवडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मधुमक्षिका पालन उपक्रमाची माहिती दिली। सध्या नंदुरबार जिल्ह्यात विविध शेतकऱ्यांच्या शेतात 200हून अधिक मधमाशांनी पेट्या कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर मिताली सेठी यांनी मधुमक्षिका पालनाचा फ्लोरा कॅलेंडर, विविध पिकांच्या परागीभवनासाठी मधपेठ्यांचा भाडेतत्वांवरील वापर, स्थानिक मधपालकांची संख्या वाढवणे तसेच नंदुरबार शुद्ध मध अशी स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरीय आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या। प्रात्यक्षिकादरम्यान त्यांनी स्वतः मधपेटी हाताळणी करत तसेच हस्तचलित यंत्राद्वारे मध काढणी करत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवादात मधुमक्षिका पालन हे केवळ मध उत्पादनापुरते मर्यादित नसून परागीभवनामुळे पिकांचं उत्पादन, गुणवत्ता व उत्पन्न वाढवणारे प्रभावी साधन असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। मध, मेण, रॉयल जेली व परागकण यांसारख्या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी असल्यानं हा व्यवसाय ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.